नमस्कार, अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण कुरकुरीत कोथिंबीर वडी बनवणार आहोत। वेगळी पद्धत वापरून झटपट तयार होणारी कोथिंबीर वडी बनवूया। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर वडी बनवण्यासाठी आपण कोथिंबीर इथे अगदी बारीक अशी चिरून घेतली। त्याच्यामध्ये आपण जे कोवळे देठ असतात ते सुद्धा चिरून घेतलेले आहेत। तर कोथिंबीर स्वच्छ अशी धुवून घ्यायची। आपल्याला त्याच्यावरती खूप माती असते। तर आता आपण एक मिक्सरचं भांडं घेतलंय। त्याच्यामध्ये आता आपण हिरवी मिरची घालून घेऊया। तर इथे मी जवळपास 5 ते 6 हिरवी मिरच्या मोडून घालून घेतल्यात। 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या घालून घेऊया आणि 1 चमचा याच्यामध्ये जिरे घालून घेतले। चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। याच्यामध्ये पाणी न टाकता याचं वाटण तयार करून घेऊ। तर बघा या पद्धतीने मी मिक्सरला याला फिरवून घेतलंय। तर जाडसर असं याचं वाटण तयार केलंय। एक भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये आता बेसन पीठ घालून घेऊया। तर 1.5 कप आपण इथे बेसन पीठ घेतलंय। तर आता कोथिंबीर वडी अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत होण्यासाठी आपण 3 चमचे याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालून घेतलंय आणि पाव चमचा हळद पावडर घालून घेतली। आता एकत्र करून घेऊया आणि याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत पाणी घालून घ्यायचे। तर एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी कुरकुरीत कोथिंबीर वडी एकदम वेगळ्या पद्धतीने आपण इथे बनवलेली आहे। तर आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं करत पाणी घालून घेऊया। तर बघा याच्यामध्ये आपल्याला चमच्याने व्यवस्थित अशा गाठी मोडून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने मिश्रण तयार करून घ्यायचे। जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ देखील नाही। तर अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। गॅसवरती आपण कढई ठेवून घेतली। याच्यामध्ये 1.5 वरगळ आपण तेल घालून घेतलं। तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण छोटा अर्धा चमचा जिरे घालून घेतलेत, हिंग घालून घेतलेला आहे आणि जे मिक्सरला आपण जाडसर असं वाटण करून घेतलंय मिरचीचं ते घालून घ्यायचे। गॅस इथे मी मध्यम ठेवलेला आहे। मध्यम गॅसवरती आता छानपैकी आपण हे मसाले छान तेलामध्ये भाजून घेऊया, याचा कच्चापणा जाऊपर्यंत। तर थोडेसे आपण हे भाजून घेतलेले आहे। आता याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया 2-3 चमचे। शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर वडी खूप छान लागते, नक्की घालून बघा। आता हे पुन्हा एकत्र करून घेऊया। तर एकत्र करून झालं की आता याच्यामध्ये 2 टेबलस्पून इथे मी धना पावडर घेतलेली आहे आणि 1 मोठे 2 चमचे आपण याच्यामध्ये लाल तिखट घातले। तिखट नाही जास्त, तर तुम्ही आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता। आता हे पुन्हा एकत्र करून घेऊया। आता गॅस आपण कमी केलेला आहे, म्हणजे आपण याच्यामध्ये जे सुके मसाले घातले ते अजिबात करपणार नाही। तर आता याच्यामध्ये आपण 2 चमचे तीळ घालून घेतलेले आहेत। तीळ सुद्धा आपण छानपैकी एकत्र करून घेऊया। तर संपूर्ण जिन्नस एकत्र करून झाली की आता आपण स्वच्छ करून घेतलेली कोथिंबीर याच्यामध्ये घालून घ्यायची। संपूर्ण कोथिंबीर आपण याच्यामध्ये घालून घेतल्यानंतर आता आपण व्यवस्थित अशी एकत्र करून घेऊया। गॅस इथे मी मध्यम ठेवलेला आहे। मध्यम गॅसवरती छानपैकी एकत्र करून घेतले आणि तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे आणि एकजीव झालेला आहे। सर्व मसाले घालून घेतलेले कोथिंबीर मध्ये व्यवस्थित असे आणि कोथिंबीर देखील व्यवस्थित अशी मऊसूत झालेली आहे। आता आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे बेसन पिठाचं ते घालून घेऊया। न वाफवता न थापता एकदम सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने वडी नक्की बनवून बघा, खायला खूप सुंदर लागते। आणि याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे, तर खूपच खुसखुशीत होते आणि अजिबात तेलकट होत नाही। तर आता आपण याच्यामध्ये खलवून घेतलेलं बेसन पीठ घालून घ्यायच्या वेळेस आपल्याला गॅस पूर्णपणे कमी करायचा आहे, म्हणजे याच्यामध्ये पटकन गुठळ्या तयार होतात। तर आता हे गॅस इथे मी कमी ठेवला आहे। मिश्रण घालून घेतल्यानंतर एकत्र करून घेऊया आणि हळूहळू हे लगेच घट्टसर व्हायला सुरुवात होते। तर सारखं मिक्स करत राहायचंय आणि याच्यामध्ये ज्या काही गाठी झाल्या त्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही बघू शकता आता 3 ते 4 मिनिटांमध्ये याचा घट्टसर असा गोळा तयार झालेला आहे। 3 ते 4 मिनिटांमध्ये आपलं हे मिश्रण व्यवस्थित असं रेडी झालंय। गॅस आपण आता बंद करूया। ज्या भांड्यामध्ये आपल्याला वडी बनवायची त्या भांड्याला तेल चोळून घ्यायचे, म्हणजे वडीचं मिश्रण जे आहे ते अजिबात ताटाला चिकटत नाही आणि व्यवस्थित अशा वड्या आपल्या कट करता येतात। तर आता आपण भांड्याला तेल चोळून घेतल्यानंतर याच्यावरती आपण थोडेसे तीळ घालून घेऊया, म्हणजे वडी अधिकच आपली सुंदर दिसेल। तर बघा अशा पद्धतीने मी ताटावरती तेल चोळून घेतल्यानंतर त्याच्यावरती आपण थोडेसे तीळ घालून घेतलेत। आता तीळ घालून घेतल्यानंतर आपण आता लगेच हे मिश्रण याच्यावरती घालून घेऊया। हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला लगेच ताटामध्ये काढून घ्यायचे आणि व्यवस्थित असं हे याच्या वड्या बनवता येतील असं व्यवस्थित असं दाबून घ्यायचे। तर बघा मी उलटण्याची एकसारखं सुरुवातीला करून घेते, कारण की सुरुवातीला खूप गरम आहे आणि नंतर आपण हाताने व्यवस्थित अशी ही वडी ताटामध्ये एकसारखी करून घेऊया। तर अशा पद्धतीने वडी बनवायची खूपच सोपी पद्धत आहे आणि अगदीच वेगळी पद्धत आहे। झटपट तयार होते कोथिंबीर वडी आणि कुरकुरीत होते, खूपच छान। तर आता हे व्यवस्थित असं आपण थापून घेतल्यानंतर याच्यावरती पुन्हा थोडेसे आपण तीळ घालून घेऊया आणि हलक्या हाताने पुन्हा हे तीळ व्यवस्थित असे आपल्याला याच्यावरती दाबून घ्यायचे, म्हणजे तीळ अजिबात बाजूला सुटत नाहीत। आता हे आपण थोडंसं थंड करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर आपण याच्या पटकन वड्या कट करून घेऊया।
तर बघा हे मस्तपैकी थंड झालेलं आहे आणि अजिबात तिथे ताटाला चिकटलं. तुम्ही साईडला बघू शकता व्यवस्थित असं हे मिश्रण ताटापासून सुटलेलं आहे. आता आपण हे दुसरं मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. तर मस्त असं आपल्या इथे वड्या बनवण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे. अजिबात ताटाला चिकटलेलं नाही. तुम्ही बघू शकता आपण ताटाला तेल चोळून घेतलं होतं. त्याच्यासाठी ताटाला तुम्ही ज्या भांड्यामध्ये बनवणार आहे त्याला व्यवस्थित असं तेल चोळून घ्यायचं, म्हणजे मिश्रण अजिबात खाली चिकटत नाही. तर आपण आता याच्या वड्या कट करून घेऊया. तर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याच्या वड्या लहान मोठ्या कशा पण कट करू शकता. तर आता झटपट आपण याच्या वड्या कट करून घेऊया. तर एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी कोथिंबीर वडी बनवायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही. तुम्ही सकाळच्या घाईमध्ये सुद्धा अशा पद्धतीची कोथिंबीर वडी नक्की बनवू शकता. खूपच सोपी पद्धत आहे, झटपट होते आणि कुरकुरीत देखील होते. अजिबात तेलकट होत नाही. थंड झाली तरी कुरकुरीतच राहते. तर आपण आता बघू शकता तुम्ही, मी इथे छोट्या आकारामध्येच वड्या कट करून घेतल्या. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घ्या. तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण वड्या इथे कट करून घेतलेल्या आहेत. आपण वडी काढून बघूया आणि अजिबात वडी आपली इथे फुटलेली नाही किंवा तुटलेली नाही. मस्त अशी वडी आपली इथे निघलेली आहे. थोडीफार साईडने जी आपल्याला कोथिंबीर जर निघलेली वाटली तर हाताने व्यवस्थित अशी बोटाने दाबून घ्यायची. मस्त वडी आपली इथे तयार झालेली आहे. आता आपण ही तळून घेणार आहोत. तर बघा किती सोपी पद्धत आहे आणि झटपट देखील वडी आपली झालेली आहे. आता आपण झटपट या वड्या तळून घेऊया आणि खायला मस्त अशी कुरकुरीत वडी आपली अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार होते. तर संपूर्ण वड्या आता आपण अशा दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तेल आपण अगोदरच तापण्यासाठी ठेवलेलं आहे. आता आपण पटकन या वड्या तळून घेणार आहोत. तळण्यासाठी सुद्धा आपल्याला अजिबात जास्त वेळ लागत नाही. आपण हे मिश्रण अगोदर शिजवून घेतलेलं आहे. तर त्या दुसऱ्या भांड्यामध्ये मी इथे वड्या काढून घेतल्या. तेल मस्त असं कडकडीत गरम झालं की याच्यामध्ये आपण आता वड्या सोडून देऊया. तर वड्या सोडताना हलक्या हाताने किंवा व्यवस्थित हळूवारपणे, तुम्हाला जर डायरेक्ट हाताने सोडता येत नसेल तर तुम्ही उलटणीवरती घेऊन किंवा झाऱ्यावरती घेऊन सुद्धा एक एक वडी तेलामध्ये सोडू शकता. तर तुम्ही डायरेक्ट जर सोडत असाल तर तेल कडकडीत तापलेलं असतं तर हळूवारपणे आपल्याला याच्यामध्ये वडी सोडून घ्यायची. तर वडी सोडल्यानंतर आपण 1 मिनिटभर वडीला अजिबात टच करणार नाही आणि नंतर आपण पलटी करून घेऊया. तर मस्त अशी वडी आपली कुरकुरीत तयार होते. आणि थोडेफार वडीवरती आपण जे नंतर तीळ टाकून घेतले होते तर तुम्ही बघू शकता तेलामध्ये थोडेफार तीळ आपले याच्या तेलामध्ये सुटलेले आहेत आणि मस्त अशी कुरकुरीत वडी आपण इथे तळून घेतली. तर कलर बघू शकता तुम्ही आणि ही तळण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागलेला नाही. मस्त कलर आलेला आहे. आपण आता ही काढून घेऊया आणि राहिलेल्या आपण वड्या ह्याच पद्धतीने तळून घेऊया. तर ह्याच पद्धतीने आपण इथे संपूर्ण वड्या तळून घेतलेल्या आहेत. मस्त वडी आपली इथे तयार झालेली आहे. सुंदर कलर आलेला आहे आणि कुरकुरीत देखील झालेली आहे. अजिबात तेलकट झालेली नाही. तर तुम्ही बघू शकता किती मस्त आणि सोपी पद्धत आहे. झटपट तयार होते आणि वेगळी पद्धत आहे. न थापवून घ्यायचं टेन्शन, न वाफवून घ्यायचं टेन्शन. तर अशा पद्धतीने कोथिंबीर वडी तुम्ही देखील नक्की बनवून बघा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. चला तर मग भेटूया पुन्हा नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.